नमस्कार. या वर्षी मकर संक्रांतीच्या पर्वासोबत भागवत एकादशी, सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत शुद्ध योग असा योग जुळून आलेला आहे. म्हणून या वर्षीची मकर संक्रांती ही विशेष आहे. मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणून या दिवशी स्नानाचं आणि दानाचं विशेष असं महत्त्व आहे. संक्रांतीचा महापर्वकाळ दुपारी 3:06 सुरू होईल आणि सायंकाळी 6:20 तो संपेल. यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले असून हातामध्ये गदा धरलेली आहे. ती वाघावरती बसलेली असून तिचं उपवाहन घोडा आहे. ती कुमारी असून तिने मोत्याचा हार धारण केलेला आहे. कपाळाला केशरीगंध लावलेला असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. आत्मशुद्धी, मोक्षप्राप्ती आणि भौतिक प्रगतीसाठी हा विशेष योग मानला गेलेला आहे. या दिवशी सूर्याची अमृतमय किरण या धर्तीवरती पडतात आणि मानवाच्या शरीराला पुष्टी आणि बळ देतात. म्हणून की काय, गच्चीवरती पतंग उडवण्याची प्रथा या ठिकाणी असावी. श्रीहरीच्या अनंत आशीर्वादासह मकर संक्रांतीच्या आपणास व आपणा परिवारास खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.